The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी पुणे शहरातील आळंदी रोड या परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका सोनलताई मंगेश पालवे या उभयंतांच्या सुपुत्रीचा अर्थात नाविन्या हिचा आज जन्मदिवस आहे आणि तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघास पालवे परिवारामध्ये निमंत्रित करून भोजन आदी दान देऊन मंगलमैत्री बुद्धपूजा तथा धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल तथा ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, संपूर्ण पालवे परिवार आणि पुण्यातील विविध वस्त्यांमधून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। नाविन्या हिला निरोगी उदंड आयुष्य लाभावे याकरिता पुनश्च आपण टाळ्यांच्या गजरामध्ये तिचे स्वागत करावे। असे लेकरं मोठे पुण्यवान आहेत। आजकाल सर्वच लेकरं पुण्यवान निघत आहेत। जिथे जिथे आम्हाला त्यांच्या जन्माच्या निमित्ताने बोलविल्या जात आहे, दान पुण्य केल्या जात आहे आणि धम्मदेसनेचे आयोजन केल्या जात आहे। सोनलताई मंगेश यांची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती, ते तारीख मागत होते
आणि नेमकी आजची तारीख त्यांना प्राप्त झाली तेव्हा नाविन्याचा जन्मदिवस या प्रकारे साजरा होतो आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे। आज आपण पाहतो आहे घराघरामध्ये कौटुंबिक कलह वाढत चाललेले आहेत। मी नेहमी सांगतो श्रीमंतीनं माणसं मोठमोठी होत चालली आहेत, परंतु मनाची श्रीमंती मात्र कमी कमी होत चालली आहे। म्हणजे माणसांची किंमत जी अगोदर होती ती आता राहिलेली नाही आहे, कारण पैशाला किंमत आलेली आहे। माणसं एका नात्यातले एका कुटुंबातली जरी असतील तरी महत्त्व कशाला देत आहेत? पैशाला महत्त्व देत आहेत। म्हणजे अर्थातच अपवाद वगळता काही लोक खरंच पैशाला महत्त्व देत आहेत। काही लोक राबतात, म्हणतात मला घर बनवायचं आहे, गाडी बनवायची आहे, पैसा कमवायचा आहे, बँक बॅलन्स वाढवायचं आहे। आणि जर ते सावध नसतील, जर सतर्क नसतील, जीवनाचा अर्थ त्यांना जर समजला नाही, धार्मिकता त्यांच्याकडे नसेल, शील सदाचार त्यांच्याकडे नसेल, बुद्ध बाबासाहेबांचा विचार त्यांच्याकडे नसेल, तर निश्चितच ते त्यांच्या मेहनतीमुळे कष्टामुळे श्रीमंत तर होतील, परंतु श्रीमंत होत असताना, पैसे कमवत असताना ज्याची आवश्यकता असते खऱ्या अर्थाने जीवनामध्ये, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार, आपली माणसं, ह्या गोष्टींना ते मुक्तात बघा। आणि एकदा जीवनामध्ये वेळ निघून गेली की मग पश्चातापाशिवाय दुसरं आपल्याकडे काहीही उरत नाही। म्हणून आज घडीला लोकांकडे धन दौलत पैसा येतो आहे आणि पैसा आला पाहिजे, श्रीमंत बनायलाच पाहिजे, परंतु केवळ त्याच्यावरच फोकस नाही केलं पाहिजे। आपण पैशाच्या मागे धावता धावता आपल्या माणसांपासून दूर चाललोय का? आपल्या लेकरांपासून दूर चाललोय का? पती पत्नीने एकमेकांपासून दूर चाललोय काय? आई वडिलांपासून आपण दूर चाललोय काय? आपल्याला जीव लावणाऱ्या, आपल्याला जपणाऱ्या लोकांपासून दूर चाललो आहे का? किंवा त्यांचं प्रेम घेण्यापासून आणि त्यांना प्रेम देण्यापासून आपण वंचित राहतोय का किंवा ठेवतोय का? या गोष्टीचा प्रत्येक मनुष्याने विचार करणे अत्यंत आवश्यकता आहे बघा। आणि त्यासाठी मी म्हणून म्हणालो की या निमित्ताने, बड्डेच्या निमित्ताने, कारण लेकरांना केवळ शिक्षण देणं महत्त्वाचं नाही आहे, शिक्षण तर अत्यंत महत्त्वाचं आहेच आहे, बाबासाहेब शिका म्हणाले, पण शिक्षणाबरोबर धार्मिकता ही खूप महत्त्वाची आहे। आज तुम्ही पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु मुस्लिम लोकांकडे तुम्ही पाहत असाल, ख्रिश्चन लोकांकडे पाहत असाल, हिंदू लोकांकडे पाहत असाल, शीख लोकांकडे पाहत असाल, त्यांची धार्मिकता, त्यांच्या मुलांमध्ये असलेले संस्कार आणि धार्मिकता याच्यामध्ये आपल्या लोकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। बाबासाहेबांची पुण्याई आपल्याकडे सगळं काही आलं आहे। आता बघा, आम्ही पालवींच्या घरामध्ये बसलोय बघा, AC लावलेला आहे मस्तपैकी, बाहेर प्रचंड ऊन आहे, तापलेला आहे, गरम आहे, आणि आतमध्ये एकदम आपण कूलमध्ये आहोत, थंड वातावरणामध्ये आहोत। तर ही बाबासाहेबांची पुण्याई आहे बघा। यांचं शनिवार वाड्याकडे पण घर आहे, कसबा पेठेमध्ये, इकडे पण घर आहे, अजून घरं होत राहो त्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत, आणि निश्चितच होतील, का नाही होणार? जे दानपुण्य करतील, जे शील पालन करतील, जे ध्यान करतील, ज्यांचा बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांवरती विश्वास असेल, निश्चितच त्यांचा सर्वांगीण विकास होतो, त्यांची प्रगती होते। पण ही प्रगती करत असताना मात्र लेकरांना संस्कार देणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं आता ताई भोजन वाढताना म्हणाल्या, सगळेजण परिवारातले होते, तर म्हणे मी पहिल्यांदाच भोजन वाढत आहे म्हटलं। आता असे काही भरपूर लोक आहेत की पहिल्यांदाच भंतेजी घरी आले, आता आम्हाला तर रोजच अनुभव येतात कोणाकडे गेल्यानंतर, पहिल्यांदाच भंतेजीला वंदन केलं, पहिल्यांदाच भंतेजीसाठी भोजन बनवले, पहिल्यांदाच भंतेजीला भोजन दान दिले, पहिल्यांदाच भंतेजी म्हणजे जे काही असेल म्हणजे पूजा वगैरे घरामध्ये, तर आतापर्यंत न केलेले लोक भरपूर आहेत। असं नाही आहे की कोणी फारच कमी आहेत, असे भरपूर लोक आहेत ज्यांनी कधी हात जोडले नाही। तर आपल्या लोकांकडे हात जोडण्याचं म्हटल्यावर लय अवघड आहे इतरांच्या तुलनेमध्ये। आपण म्हणजे आपल्या लोकांना नाव ठेवत नाही, पण आम्ही बघतो, अनुभवतो दररोजच्या जीवनामध्ये, आपल्या पोरापोरींना बघा हात जोडायला आवडत नाही। असं अपवाद वगळता काही काही घरामधले लेकरं, तरुणई, मुलं मुली अत्यंत सुसंस्कारी आहेत, त्यांच्या धार्मिकता आहे, कारण माता पित्यांमध्ये धार्मिकता असेल तर लेकरांमध्ये धार्मिकता उतरते। मी नेहमी सांगतो ना, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे। जर संतती कमवता आली तर ती संतती संपत्ती कमवू शकेल, पण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संतती वाया गेल्यावर सगळं जीवनच वाया जाते। पण हे छोटंसं गणित भल्या भल्यांना समजत नाही आणि लोक मग पश्चाताप व्यक्त करतात, पोरगी बिघडली म्हणतात, भंतेजी पोरगा बिघडला आणि काय करावं आता, सांगावं कोणाला तर बिघडते कार्यक्रम, सोयरीकच होणार नाही जर सांगितलं कोणाला तर, म्हणून सांगू शकत नाही, झाकली मूठ आहे। तर त्याच्यामुळे आम्ही हे जे बोलतो वरवर करणे, व्यवहारिक कौटुंबिक जे बोलतोय आम्ही, तर त्याला
म्हणजे अर्थ आहे, त्याला एक अनुभव आहे की समाजामध्ये अशी परिस्थिती सर्वत्र आहे, अपवाद वगळता. म्हणून मुलांवरती संस्कार दिल्या गेले पाहिजे आणि माता पिता त्याच्यासाठी कारणीभूत असतात. बघा आता इकडे बुद्धच बुद्ध आहे सगळीकडे, तर धार्मिक वातावरण असायला पाहिजे. मुलांनाही समजलं पाहिजे की आमची मम्मी आमचे पप्पा सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर भगवंताला मेणबत्ती लावतात, फूल ठेवतात, ते स्वतः वंदन करतात, त्रिवार पंचांग प्रणाम करतात. तर मायबाप आई वडील जर असं करत असतील तर लेकरांना वेगळ्या प्रकारे सांगावं लागेल काय? नाही. सुरुवातीला, कारण बेस खूप महत्त्वाचा आहे, पाया खूप महत्त्वाचा आहे. कारण एकदा गाडी पुढे निघून गेल्यावर मग नाही, मग तर डोळे वाटून पाहते मम्मीकडे आणि पप्पाकडे, तेव्हा काही सांगून पाहावं. जेव्हा मम्मी पप्पाला डोळे उघडतात गतिरोधक आल्यानंतर, पोरी दोरगी बिघडू लागली, पोरगा बिघडू लागला, आणि तेव्हा आता जसं सरामनेर शिबिरात भंतेजी याला घेऊन जाता का म्हणे, तर काल नागपूरहून फोन आला, एक भंतेजी पोरग बरोबर म्हणजे वागत नाही म्हणे, आम्हाला त्रास देते, 10वीचंच काय पोरगा आहे, तर म्हणे याला महिनाभर ठेवता का म्हणे तुमच्याकडे. मी म्हटलं बा आमच्याकडे काय मशीन आहे का अशी कोणती? कपडे धुवायच्या मशीनीसारख्या काय मशीन आहे का? आता का महिन्यातच सुधारेल? तुम्ही समजा 16 वर्षापर्यंत त्याला सोबत ठेवले, सगळं काही खाऊ पिऊ घातले, लाड कौतुक केला, त्याच्याबरोबर जर संस्कार दिले असते तर ते तुम्हाला हवं तसं पोरगं मिळालं असतं, मुलं मिळाले असतं. कारण पहिलं गुरु कोण आहे मुलांचं? आई वडील आहेत. म्हणून आई वडिलांना नेहमी आपण जबाबदार धरत असतो आणि धरायलाच पाहिजे, कारण त्यांचं ते कर्तव्य आहे. म्हणून मी हे जे रोखठोक बोलत असतो की केवळ पैसेच कमवू नका, तर लेकरंही कमवता आले पाहिजे. आणि लेकरं ॲटोमॅटिक निघतील का चांगले? नाही आहे. त्यांच्यासमोर लहानपणापासून त्यांचे वडील म्हणजे पप्पा, त्याची मम्मी आई हे जसे वागत असतील, जसे वावरत असतील, जे काही करत असतील ते मुलं फॉलो करतात. बरोबर आहे. अनुसरण कुणाचं करतात मुलं? आई वडिलांचं अनुसरण करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं प्रत्येक मनुष्याला तुम्ही अंतर्मुखी बनले पाहिजे. अंतर्मुखी म्हणजे स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. अत्त दीप भव, तू स्वयंदीप हो असं म्हटलेलं आहे. भगवंताचं वचन आहे, अत्त दीप भव हे भगवंताचं वचन आहे. स्वयंप्रकाशित व्हा म्हणाले भगवान बुद्ध. दुसऱ्यांच्याकडे लक्ष देत राहू नका जास्त की कोण काय करते आणि कोण काय करावं. त्याच्यासाठी ठराविक लोक लावून दिलेत भगवंतानं भिक्षू संघाला आमच्यासारख्यानं. बरोबर की नाही? तुम्ही गृहस्थ आहात, सर्वसामान्य आहात, तुम्ही सुखाची अपेक्षा घेऊन जीवन जगत असता. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं आमच्या परिवारामध्ये सुख नांदावं, शांती नांदावी. तर समजा तुमच्याकडे सुख शांती नांदावी असं तुम्हाला वाटत असेल, आपलं घर आपल्याला सांभाळायचं असेल, आपल्या घराचं रक्षण व्हावं असं वाटत असेल, तर आपण दुसऱ्याच्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या? आणि जर आपण दुसऱ्यांच्याच घराकडे लक्ष दिले ना, आपले दारं खिडक्या उघड्यात ठेवल्यात आणि चोरांचं प्रमाण तर वाढलेलंच असते, तर चोर कोणीकडे जातील? घर लुटून नेतील की नाही आपलं. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आपलं घर म्हणजे हे 3.5 हाताची काया, ह्याला सुरक्षित ठेवा तुम्ही. आपल्या हातात असते, आपल्या बऱ्याच गोष्टी हातात असतात. जसं भंतीजीनं आता काया वाचा मनाच्या संदर्भात उपदेश दिला, तर अत्यंत महत्त्वाचा हा उपदेश भगवंताचा आहे. ही वाणी कशी वापरायची हे कोणावर अवलंबून आहे? हे मन कसं वापरायचं आहे कोणावर अवलंबून आहे? हे शरीर कशासाठी वापरायचं आहे कशावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? आपल्यावरती. म्हणून भगवंताचा उपदेश आहे की तुम्ही अंतर्मुख बना. तुम्हाला सुखी जर बनायचं असेल तर दुसरा कोणताही मार्ग नाही आहे अंतर्मुख बनण्याशिवाय, कोणताच मार्ग नाही आहे, कारण तुम्हाला सुखी बनायचं आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले की आपलेच कर्म आपल्याला सुख आणि दुःख देत असतात. आपण जशा प्रकारचा विचार करत असतो, आपण वर्तन जसं ठेवत असतो, त्याचा परिणाम स्वरूप आपल्या जीवनामध्ये सुख दुःख त्याचं प्रमाण कमी जास्त येत असते. म्हणून काया वाचा मनावरती संयम ठेवायला भगवंताने सांगितलं आहे. खरं तर धार्मिक जीवन जगणारे, खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण करणारे जे लोक असतात तेच लोक आनंदाने जीवन जगू शकतात असं मी नेहमी सांगत आलो आहे. बघा, कारण खरोखरच ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांच्याकडे धार्मिकता आहे त्यांचं मन निर्मळ असते. ज्यांच्याकडे धार्मिकता आहे ते वाणी कुणाबद्दल दूषित वाणी वापरू शकत नाहीत. ज्यांच्याकडे धार्मिकता आहे ते कुणाला त्रास देऊ शकत नाही. म्हणजे पंचशील पालन करतील ते, अष्टशील पालन करतील ते, पण धार्मिकताच नाही आहे, धम्म माहीतच नाही, धम्माचा अर्थच माहिती नाही, तर मग आचरणाचा त्यांचा संबंध राहील का? काही बिलकुल नाही आहे. म्हणून आपण कोणत्या घरात राहतो, कोणत्या पदावर आहोत, किती श्रीमंत आहोत हे तिथे गौण राहते. आणि आपली वैचारिकता, आपला स्वभाव, आपलं वर्तन, आपण एक दुसऱ्याशी कसा व्यवहार ठेवतो आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर किंवा बाहेरच्याही लोकांबरोबर, ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून जीवनाचा आनंद घेण्यासाठी बघा, मी नेहमी सांगतो जीवन अनमोल आहे. जीवन कसं आहे? अनमोल जीवन आहे. जशी आईस्क्रीम आहे की नाही, त्या आईस्क्रीमसारखंच जीवन आहे. आईस्क्रीमची काय काय गुणधर्म आहे माहीत आहे? तुम्ही तर बापा लय खाली असाल आईस्क्रीम, पण तिचा गुणधर्म माहीत नाही. आईस्क्रीमचा गुणधर्म आहे बघा, टेस्ट केली तरी विरघळते. आईस्क्रीम टेस्ट केली तुम्ही? होच म्हणाल तुम्ही, नाही काय म्हणाल? तर आईस्क्रीम टेस्ट केली तरी विरघळते, आणि आईस्क्रीम वेस्ट गेली
तरी विरघळते बघा. समजा आणून अशीच ठेवली आहे फ्रीजच्या बाहेर, आपण कोणाची तरी वाट पाहतोय, तुझ्यासाठी आणली तुझ्यासाठी आणली, तशी बाहेरच ठेवली आहे, तर ती काय होईल, विरघळून जाते. आणि खाताना म्हणजे टेस्ट करताना सुद्धा काय असं चमच्यानं घेतली डायरेक्ट टाकली असं होत नाही, ती आतमध्ये उतरत नाही, त्याची टेस्ट करून खातात. आता आम्हाला कधी कधी कोणी दिली असेल आईस्क्रीम अगोदर, तर ती आपल्याला ती विरघळूनच आतमध्ये जाईल. आणि म्हणून जीवनही तसंच आहे. प्रत्येकाला हात पाय डोळे नाक कान त्वचा हे सारखंच दिलेलं आहे. कोणाला 2 दिलेत आणि कोणाला 3 हात दिलेत असं आहे का गणित आहे का? कोणाला 2च डोळे दिलेत आणि कोणाला जास्त काम आहे त्यांना 3 दिलेत असं आहे का काही? कोणाला जास्त धावायचं म्हणून 5 पाय दिलेत आणि ज्याला काहीच धावायचं नाही घरातच बसायचं बिलकुल आणि वजन वाढून घ्यायचं त्यांना 2च पाय दिलेत असं काही गणित आहे का? ज्यांना लय खाऊन खाऊन एकदम पोट वाढवायचं शरीर वाढवायचं त्यांना 2 तोंड दिलेत असे, एकानं थकल्यावर दुसऱ्यानं सुरू करील मशीन म्हणून. ज्यांना बारीकच राहायचं आहे त्यांना एकच तोंड दिले असं काय झालंय का गणित? इथून तिथून जात धर्म कोणताही सांगू द्या कोणी, परंतु शरीर यष्टी प्रत्येकाला सारख्याच प्रमाणात दिलेली आहे. म्हणजे 2 हात 2 डोळे 2 कानं वगैरे वगैरे सगळं सारखंच आहे, फक्त रंग रूप आणि त्याचा आकार कमी जास्त आहे, बस एवढाच फरक आहे बाकी. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जीवन सारखंच मिळालं आहे, पण प्रत्येकाच्याच जीवनात सारखंच सुख आणि दुःख नाही आहे. प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात प्रसन्न आणि अप्रसन्न नाही आहे. प्रत्येकाकडेच श्रीमंती किंवा प्रत्येकाकडेच गरिबीच नाही आहे. प्रत्येकच जण हुशार आणि प्रत्येकच जण एकदमच बिलकुल बुद्धिहीन असं कोणी नाही आहे. तर प्रत्येकावर डिपेंड आहे, प्रत्येकावर अवलंबून आहे की आपल्याला कसं बनवावं. म्हणून शाळेत गेलेले विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक तेच असतात. सिलेबस सेम असतो, स्कूल पण सेम असते, कॉलेज पण सेम असते, पण जेव्हा रिझल्ट येतो एक्झाम दिल्यानंतर एक्झाम द्यायला तीच मुलं सगळ्याच विद्यार्थ्यांना सारखेच मार्क्स पडतात का? पडतात का? का तर प्रत्येकाचा बुद्धिगुणांक वेगवेगळा आहे, प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा स्मरणशक्ती वेगवेगळी आहे आणि ती पूर्वपुण्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली असते. म्हणून सगळे लोक सारखे नाही आहेत. कोणी सुस्वभावी आहे, अत्यंत श्रद्धावान. आता काही लोक भेटतात हे पण अत्यंत उत्साही, काय बोलून काय करून काय ठेवून बापा विचारूच नका तर असावे. पण भगवान बुद्ध म्हणाले अतिरेक कोणत्या गोष्टीचा चांगला नाही. बिलकुल चांगुलपणाचा मी तर म्हणतो चांगुलपणाचा अतिरेक बरोबर नाही, कधी कधी ते बिघडवते बाकीच्यांना आपण अतिरेक केला तर. म्हणून न्यूट्रल राहायला सांगितलं भगवंताने. चांगुलपणे अधिक झालं जास्त, बाकीचे लोक बरोबर नाही ना आपणच आपलाच चांगुलपणा तिथं दाखवत असेल प्रमाणाच्या बाहेर, तर बाकीच्यांवर त्याचा दुष्परिणाम होईल की नाही? कारण मनुष्याची प्रवृत्ती जलशी प्रवृत्ती असते, बरोबर की नाही? आपणच सगळ्यांपासून वेगळे झालो की लोकांमध्ये वाटतं अरे हे चांगलं आहे कसं काय या असं करते तसं करते आणि मग ते बिघडते वातावरण दुसऱ्यांचं. म्हणून जरी आपण ज्ञानी असेल पंडित असेल फार चांगले असेल तर आपण नॉर्मल राहिलं पाहिजे. माणसांसोबत जसे आहेत तशा प्रकारचं आपण म्हणजे राहू शकलो पाहिजे. म्हणजे जसे आहोत तसे म्हणजे चोरासोबत गेल्यावर चोर व्हायला नाही सांगितलं, पण समजा आपण विद्वान जरी असलो सिलवान गुणवान जरी असलो पण दुसरे लोक असतील तर त्याच्यामध्ये दुसऱ्याला हिणवता कामा नये, दुसऱ्याला आपल्यामुळे कोणाला कमीपणा येईल अशा प्रकारचं वर्तन करता कामा नये. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की जीवन हे कशाप्रमाणे असं आहे, आईस्क्रीम प्रमाणे आहे. आईस्क्रीम समान आहे, टेस्ट केली तरी विरघळते आणि वेस्ट गेली तरी विरघळते. म्हणून हे जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे बघा. आणि धम्माच्या मार्गात जे येतील, धम्माचं आचरण जे खऱ्या अर्थाने करतील, शील पालन आर्य उपसताचं पालन दान पुण्य जे करतील, मंगलमैत्री जे करतील, ध्यान जे करतील, त्यांचं जीवन वेस्ट नाही जात. त्यांचं जीवनाची टेस्ट त्यांना प्राप्त होत राहते की जीवनाचा किती आनंद आहे. ते म्हणतात अहो धम्माचं आचरण केलं, बुद्धाचा विचार ऐकला. आता तुम्ही अनुभवताय, प्रवचन ऐकता तुम्ही आपल्या चॅनलवरती, तुम्हाला प्रत्येकजण कोणी ना प्रत्येक जिथं गेलो तिथं सांगतात भंतेजी काय सांगू तुम्हाला. आता ते आम्हाला माहीत होते काय सांगायचं नेमकं ते, म्हणजे ऐकून कुठं घेऊ त्याच्यावर वेळच नाही तेवढं ऐकून घेण्यासाठी. तर पण प्रत्येकाचा विचार प्रत्येकाचा आहे की बा भंतेजी जेव्हापासून धम्मदेशना ऐकतो फार बरं वाटते, घरातलं वातावरण एकदम चांगलं झालं, घरात मुलं बाळं पतीमध्ये बदल झाला म्हणते, कोणी पत्नीमध्ये बदल झाला म्हणते, कोणी आई वडिलात काही बिघडलेला कार्यक्रम होता ते बदल झाला म्हणते, कोणी सगळे लोक कोणी ना कोणी म्हणते परिवर्तन झालं म्हणते. खूप चांगलं वाटते बुद्धाची वाणी ऐकताना. दान देताना आनंद होते लोकांना, आता शील पालन करताना आनंद होते. उपवास पालन करणारे लोक तयार झाले बघा, ध्यानाला जातात, शिबिराला जातात, रोज घरी ध्यान करतो म्हणतात भंतेजी. रोज घरामध्ये
प्रवचन यूट्यूबवर लावून ठेवतो, आमची टी व्हीवर 24 तास मालिका पाहणं खरंच बंद झाल्या म्हणतात, ते चित्रपट वगैरे कार्टून, लेकरंही कार्टून पाहणं बंद केलं म्हणे, आता ते प्रवचनच टी व्हीत पाहत. आता ते काल एका ठिकाणी गेलो त्या मुरबाडकडे, तर ते आई म्हणे भंतेजी, हे हर्षवर्धन नावाचा मुलगा, छोटासाच मुलगा आहे, तर ते म्हणे हे टी व्हीवर पाहतं म्हणे, आता तुमच्याकडे पाहते म्हणे टकमक टकमक. आणि खरंच ते आम्ही गेलो आणि भोजन करत होतो, ते पाळण्यात झोपलं होतं आणि झोपेतून उठलं बा, आणि ते दिसलो आम्ही. दिसल्यावर ते असं एकदम ते टी व्हीकडे पाहत होतं ना, आमच्याकडे पाहत होतं, टी व्हीकडे पाहत होतं, आमच्याकडे पाहत होतं. म्हणजे त्याला ते ऐकवलं. असे छोटे छोटे पोरांवर सुद्धा परिणाम होतो बघा. म्हणून जीवन खरंच खूप चांगलं आहे. फक्त आपण इतरांना त्रास देणारे नसलो पाहिजे, इतरांना परेशान करणारे नसलो पाहिजे, इतरांच्या त्रुट्या काढणारे नसलो पाहिजे. हे फक्त आपल्याला गणित समजलं पाहिजे. आपल्यामध्ये तल्लीन झालो पाहिजे. आपण आपल्यामध्ये तल्लीन म्हणजे काय, दुसऱ्याला मदतही करायला सांगितली, दुसऱ्याला सहकार्य करायला सांगितले, याचा अर्थ असा नाही की जगाला सोडून वागा. हे गणित कधी कधी काही लोकांना कळत नाही. लोकांना काही लोक अर्थ वेगळाच करतात धम्माचा. जसं आत्ता दीप हो स्वयंप्रकाशित व्हा आता सांगतो की नाही, तर काही ना वाटते बस आपण ध्यान करायचं, पंचशील पालन करायचं, अष्टशील पालन करायचं, कोणाकडे जायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, काही काम धंदा करा. अरे असं थोडी शिकवलंय बाप, हे तर बिघडण्याचा कार्यक्रम आहे. भगवान म्हणाले धम्माचा उपयोग तुम्हाला व्यक्तिगत जीवनातही करता आला पाहिजे आणि सार्वजनिक जीवनातही करता आला पाहिजे. कारण लोकांनाही तुम्ही धम्माकडे आकर्षित करू शकले पाहिजे, त्याच्यात पुण्य आहे ना. धम्म सहाय्यक बना म्हणाले भगवान बुद्ध. इतरांना प्रेरणा द्या, दानाची प्रेरणा द्या, शील पालनाची प्रेरणा द्या, ध्यानाची प्रेरणा द्या. ते अनमोल कर्म आहे, ते एकदम उपकारक कर्म आहे. भगवंतानं सांगितलंय या मार्गात येण्यासाठी तुम्ही सहाय्यक बनले पाहिजे. कोणाला वाईट बनविण्यासाठी तुम्ही सहाय्यक नाही बनले पाहिजे. हिंसा करण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, चोरी करण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, व्यभिचार करण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, खोटं बोलण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, चुगली करण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, व्यर्थ बडबड करण्यासाठी कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे, दारू गांजा बिडी तंबाखू खाण्यासाठी कोणाला तुम्ही प्रवृत्त केलं नाही पाहिजे. म्हणाले भगवान बुद्ध चांगले कामं करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. जसे आता भोसरीहून महिला मंडळ आला आमचं, बऱ्याच ठिकाणी येतात बघा. आता यांनी कोण पाहिलं असेल स्टेटस, चला भंतेजी येत आहेत आपण जाऊ. आता कोणी फोन केले, तो मिलिंदा आमचा जो आहे गेला आहे, मिलिंदा आता हातगाव नांदेडचा आहे, इथं ध्यानाला आला होता, त्यानं शिबिर केलं, स्टेटस पाहिलं की बा भंतेजी इथंच आहे प्रवचनाला, तर मला फोन करते कालपासून, भंतेजी मला यायचं, तुम्ही येऊ की नको, तिकडे काही घरगुती कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रम. म्हटलं बा ये, तर ते आला बघा. वाट पाहत होती, परत गेला होता, तुमचे ते सिक्युरिटी सोडत नव्हते त्यांना, तुम्ही VIP ठिकाणी घरी घेतलं बाबा. आता त्यांनी मला फोन केले, म्हणजे भंतेजी येऊ देत नाही म्हणे ते. म्हटलं मी सांगितलं त्यांना फोन करू, तर ते येऊ देतील. आता भरपूर ठिकाणून आमच्या गाडेकरही तिकडनं आलेले आहेत, पाहायला आलेले आहे. युवराळीत आमच्या जालन्याच्या आहे, त्या जालन्या इथं आल्या, पोरीकडे लेकीकडे स्टेटस पाहिलं आल्या कार्यक्रमाला बघा. असं भरपूर ठिकाणावरून तुम्ही कुठून आलेला आहात, तेव्हा निश्चितपणे वानखडे परिवार आहे, भरपूर जण आहेत परिचयाचे. तर अशा प्रकारे आपल्या जीवनाला धम्माकडे आकर्षित केलं पाहिजे. लोंढेताई, आमच्या वैशाली लोंढेताई आल्या तिकडनं, कुठून दिघीला कुठं राहता तुम्ही? हा दिघीला राहता, त्या तिकडनं आलेलं आहे बघा. आता कोण कुठून आलं सगळ्यांच्यात बदल. तर सांगायचं तात्पर्य आहे की जीवन खूप चांगलं आहे, त्याला आपण स्वतः तसं बनवलं पाहिजे. जसं एखादा मूर्तिकार असतो, मूर्तिकार आहे तो, मूर्तिकार बघा जेव्हा एखाद्या मातीचं चिखलाचं काहीतरी मूर्ती बनवतो, चिखल जेव्हा मऊ असतो तेव्हा त्याच्यापासून जी कोणती वस्तू बनवेल, तर त्या चिखलाला टणक होण्याच्या अगोदर, म्हणजे ते सुकण्याच्या अगोदर, वाळण्याच्या अगोदर जरी काही बनवले, त्यानंतर त्याला वाटलं की आता त्याच्यात बदल करायचा, दुसरं काहीतरी बनवायचं, तर तेव्हा तो बदल करू शकतो त्याच्यामध्ये. पण एकदा का बनवलेली मूर्ती, भांडं जे काही असेल ते सुकलंय, वाळलंय, भाजलंय आता ते, आणि तेव्हा जर वाटलं त्याला की हे मीच बनवलेलं आणि याला मी आता मोडून वेगळं बनवतो, तर बनवू शकते काय? समजा त्यानं माठ बनवलाय, रांजण बनवलाय, समजा एखाद्या त्या घडे बनवणाऱ्यानं, मातीचे भांडे बनवणाऱ्यानं बनवून झालाय, भाजून झालाय, आणि त्याला वाटलं अरे रांजण उगाच बनवलं, याचे छोटे छोटे मटके बनवायला पाहिजे होतं, आणि पुन्हा त्याला घेतो मी त्याला चिखल बनवतो. जमेल का ते? तसं नाही जमत. कारण वेळ एकदा निघून गेली, तो मोड एकदा निघून गेला की विषय संपत असतो. म्हणून जीवनाचं पण असंच आहे बघा. म्हणून जीवन जगायला शिकण्यासाठी जीवन कसं आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला त्याचा अर्थ कळतो, आणि अर्थ कळण्यासाठी धम्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तो महत्प्रयासाने दिलेला आहे. तुम्ही विचार करा की जर यदा कदाचित आपले बाबासाहेब नसते तर आपले आज हाल खरंच कुत्र्याची असते. कोणी विचारलं नसतं बिलकुलच. कारण गावकुसाच्या बाहेरची माणसं होतो ना आपल्या. कशाला शहरात एवढं मोठं, इथे पेशव्यांच्या शहरात घर घेतलं पालवे साहेबांनी, म्हणजे एवढं मोठं. साधी गोष्ट आहे का? खरं पाहिलं तर खरंच साधी गोष्ट नाही आहे ना. बघा आजही गावाकडे माणसांना किंमत नाही आहे. गावाकडे आजही माणसांना किंमत नाही. आजही तुराटीचे पलाटीचे घरं आहेत, आजही पत्र्याचे कुडाचे घरं आहेत,
आजही जेवणासाठी भाकरीसाठी लोकांना वनवन भटकावं लागतं, भर उन्हात काम करावं लागतं, राबावं लागतं, दिवसभर हायब्रिड कापावी लागते, गहू कापावा लागतो, काय काय निंदन खुरपण करतात, महिला म्हातारे लोक कामं करतात बघा. परंतु शिक्षणामुळे माणूस पुढे गेला. बाबासाहेबांनी सांगितलं की गावातून शहराकडे या, शहरात आले तर तुमच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळेल, तुमचं जीवन चांगलं भवितव्य तुम्हाला घडवता येईल, उच्च दर्जाचं जीवन तुम्हाला जगता येईल, चांगल्या भरझरीचे कपडे इतरांकडे पाहून तुम्हाला घालावे वाटतील, त्यासाठी तुम्हाला मेहनत करता येईल. अनेक इन्कमचे सोर्सेस शहरामध्ये असतात. म्हणून गांधीजीनं सांगितलं बघा देशातल्या लोकांना की शहराकडून खेड्याकडे चला, आणि बाबासाहेबांनी सांगितलं खेड्याकडून शहराकडे चला. तर तुम्हाला कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे, बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे ना. कारण दुनिया प्रगतिशील आहे दुनिया, जग कुठं चाललंय, जगासोबत आपण चाललो पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की जगासोबत आपण चाललो पाहिजे म्हणजे भलत्याच मार्गाने चाललो पाहिजे. तर मी जसं आता मगाशी सांगितलं की पैसा कमवा, श्रीमंत बना, शिक्षण घ्या, पदप्रतिष्ठा भोगा, घरं घ्या, गाड्या घ्या, सगळ्या गोष्टी करा, हे तर बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेब म्हणाले 1 नूर आदमी 10 नूर कपडा. तुमची म्हणजे पात्रता एका आण्याची जरी असेल तर तुमच्या अंगावरचे कपडे, तुमचं राहणीमान हे उच्च दर्जाचं असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे पाहून लोकांनी नाकाला रुमाल लावू नये, तुमच्याकडे पाहून लोकांनी तुम्हाला कट मारू नये, असं दर्जा तुमच्याकडे असला पाहिजे ना. म्हणून बाबासाहेब पण बघा, कोणताही फोटो पहा बाबासाहेबांचा, एकदम टाय कोटात आणि सूट बुटात आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं. म्हणून आपल्याही लोकांचं राहणीमान आता सुधारलेलं आहे बघा, भरपूर लोकांचं राहणीमान सुधारलं आहे. म्हणून स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिक्षण, मुलं चांगले असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे आपल्या घरात बुद्ध असले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरात धम्म असायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरात संघ असायला पाहिजे, अर्थातच आपल्या घरात धम्ममय वातावरण असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मगाशी बोलता म्हणालो, तुम्ही ख्रिश्चनांकडे जर पाहिलं, हिंदूंकडे जर पाहिलं, मुस्लिमांकडे जर पाहिलं, तर तुम्हाला कळेल की धार्मिकता खरंच किती महत्त्वाची आहे. आणि नेहमी आपल्या लोकांना मी सांगतो की धार्मिकता खरंच महत्त्वाची आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण जर कोणतं घ्यायचं असेल तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे ज्यांना वाटते की शिक्षण श्रीमंतीच महत्त्वाची आहे, तर मग धम्म कशाला स्वीकारला बाबासाहेबांनी? घटनादत्त अधिकार दिले की नाही, स्कॉलरशिप दिली की नाही, रिझर्वेशन दिलं की नाही, वेगवेगळ्या स्कीमा दिल्या की नाही? मग हे सगळ्यात जर हितच आहे आणि बिलकुलच हित आहे, पण मग तेवढं ठेवून थांबले असते. धर्मांतर कशासाठी केलं? बुद्ध कशाला स्वीकारला? पंचशील कशाला स्वीकारलं? 22 प्रतिज्ञा कशासाठी दिल्या? याचा पुरेपूर आपल्या लोकांनी विचार करून धार्मिक जीवन जगायला पाहिजे, बौद्ध म्हणून जीवन जगायला पाहिजे. आणि बाबासाहेब ते हेही म्हणाले की इतर लोकांनाही समजू द्या तुमच्या आचरणातून की तुम्ही बौद्ध आहात. समजलं तुम्हाला? आणि आचरणातून समजेल ना कोण कसं नाव ठेवेल, परंतु आचरण बरोबर नसेल आणि कितीही आपण श्रीमंत असेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. लोक म्हणतात बघा हे आली यांच्याकडे संपत्ती, श्रीमंती रिझर्वेशनामुळं आणि हे कामातून गेले म्हणतात. काही लोक बोलतात असे. पण म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही जर सिलवान असाल, गुणवान असाल, प्रेमळ असाल, विनम्र असाल, तुमचे लेकरं चांगले असतील, मोठ्यांचा आदर करणारे असतील, महापुरुषांच्या विचारांवरती चालणारे असतील, मातापित्यांशी व्यवस्थित वागणारे मुलं जर तुम्ही घडवले, तुम्ही स्वतः जर तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांबरोबर व्यवस्थित वागत असाल, घरात ठेवणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, बहिणीला ओळखणाऱ्यांपैकी असाल, भावाला ओळखणाऱ्यांपैकी असाल, पती पत्नीचं दोघांचं एकमेकांचं विश्वासाचं नातं तुम्ही निर्माण करत असाल आणि समाजाचे तुम्ही होत असाल, समाजाचं देणं लागतो हा भाव तुमच्यामध्ये जर असेल तर निश्चितपणे तुमच्या एवढं सुखी या जगामध्ये दुसरं कोणी असू शकत नाही, असा भगवंताचा विचार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी नाविन्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ती पण बघा मन लावून धम्मदेसना ऐकत आहे. नाही तर बापा तिकडे जाऊन बसली असते एखादी. असं होते कधी कधी लेकरांना वाटते हे आपल्या कामाचं नाही, का तर ते मातापित्याने संस्कार तसे टाकलेले नसतात. परंतु इकडे मात्र मंगेश असेल, सोनलताई असेल, त्यांचा संपूर्ण परिवार. आईची तर फार इच्छा होती, ताईच्या आईची कुठे आई गेल्या का? हां, ते आई तर म्हणे बापा माझा आनंद गगनात मावेना म्हणे. तर ते त्यांनी सांगितलं त्यांचा संपूर्ण परिवार, भाऊ बहीण, त्यांच्या जाऊ आणि सगळे त्यांच्या पण बहीण आई सगळे परिवार आहे, अत्यंत धार्मिक आहेत संपूर्ण परिवार. निश्चितपणे तुम्ही अशाच प्रकारची आपल्यामध्ये असलेली धार्मिकता वृद्धिंगत करावी, बुद्ध धम्म संघाच्या प्रतीची श्रद्धा वृद्धिंगत करावी आणि आपल्या जीवनाला पुढे आणि पुढे घेऊन जावं. बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावरती चालत राहावं आणि आपल्या जीवनामध्ये सील पालन करावं, दान पुण्य करावं, ध्यान करावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब मंगलम
रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम् रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम् रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।